पुढची कविता आपल्यासमोर पेश करण्यासाठी मी पुन्हा एकदा संदीप जगतापला विनंती करणार आहे की एक वेगळी कविता आपल्या रसिकांसमोर पेश करावीस. आबेदनं जी कविता म्हटली आणि शेतकऱ्यांचा बद्दल त्याचे जे सगळं निरीक्षण होतं. दुर्गेश सर, मी खऱ्या अर्थानं शेतकरी आहे. मी हंगामी शिक्षक आहे, त्याला मी हमाली शिक्षक असं म्हणतो. म्हणजे जोपर्यंत मुलं शाळेत येतात तोपर्यंत आम्हाला बोलावतात, पोरं घरी गेले का आम्हालाही काढून देतात असा. आणि म्हणून माझा व्यवसाय शेतीचा आहे. परवाच्याच दिवशी भाजी घेऊन गेलो होतो मार्केटला. मी सरांना व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं. 100 जुड्यांचा भाव 20 रुपये होता. 20 पैसे जुडी. आणि हे कशामुळे झालेलं आहे? तर मी नेहमी असं म्हणत होतो की देश मोठा करण्याच्या ज्या सगळ्या योजना आहे त्या नेहमी शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर का बसतात. आणि तसंच काहीसं नोटबंदीच्या बाबतीत झालेलं आहे. आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज भाजीपाला विकताना, शेती करताना काय झालंय त्याचं, ती एक वेगळी नोटबंदीची कविता. खरं का आम्ही कवी कुठल्या पक्षाचा असत नाही, असण्याचं कारण नाही, पण ही कविता शेतकऱ्यांची आहे आणि हा शेतकरी म्हणून ही तुमच्यासमोर ठेवतो. वावराला नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, धसकट धुसकट गोळा करून घेतली. वावराला नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, धसकट धुसकट गोळा करून घेतली. तरी पीक राहतं मातीत आणि तणच येतं वर. तरी पीक राहतं मातीत आणि तणच येतं वर. शेतकऱ्यांचं धरून बोट, तुमच्यामुळे आमचं आयुष्यच झालंय 1500ची जुनी नोट. वावराला नांगराच्या उभ्या आड्या पाळ्या दिल्या, धसकट धुसकट गोळा करून घेतली. तरी पीक राहतं मातीत आणि तणच येतं वर. शेतकऱ्यांचं धरून बोट, आमचं आयुष्यच झालंय आता 1500ची जुनी नोट. आमचंच आम्हाला मूल्य बाजारात कोणीच विकत घेत नाही. आमचंच आम्हाला मूल्य बाजारात कोणीच विकत घेत नाही. कित्येक लटकतात फासावर, टीव्हीवर बातमी सुद्धा येत नाही. कित्येक लटकतात फासावर,